आजच्या डेटला ना सगळेच काही ना काही प्रॉब्लेममध्ये अडकलेले आहेत. बरोबर. पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ना लोकांना इन्स्टंट हवं असतं की आत्ता मी नमस्कार केला, आत्ता मी बोलली, ते काम झालंच पाहिजे. किंवा ताईला मी सांगितलं तर ताईनी बाबांना सांगावं, ते काम झालंच पाहिजे. माझी मुलगी मला काय म्हणते माहिती आहे का, मम्मी तुला तर ना सगळ्यांमध्येच राम दिसतो. तर मी नाव घेणार नाही कोणाचं, कारण तुला माहिती आहे आता डिजिटल वर्ल्ड आहे, कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाणार, डिफेमेशनमध्ये जाणार. आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला बाबांचं काम करायचं आहे आणि आपल्याला लोकांना अलर्ट करायचं आहे की तुम्ही अंधश्रद्धा करू नका. राम नामामध्ये जी पॉवर आहे ती एक वेगळीच आहे. आणि खरं म्हणजे जे लोक पण राम नामाचा जाप करतात त्यांना भरपूर एक्सपिरियन्स पण आलेत. हनुमान जन्मोत्सव परत रामनवमी या दोन्ही पण वेळी मी आलो होतो इथे. आणि पहिली गोष्ट तर इतके लोक येत आहेत म्हणजे ती प्युरिटी या धाममध्ये आहे. आणि जर ते नसतं ना तर इतकी लोक कनेक्ट पण नसती झाली. कारण भक्त येत आहेत त्यांना काहीतरी ती पॉझिटिव्हिटी आणि ते कनेक्शन होतं आहे. आणि अनुभव पण तसे आलेले आहेत. आता किती जण म्हणजे आधी मला भेटायला आलेले त्यांना मी सांगते तुम्ही शांत बसा, जे प्रॉब्लेम आहे बाबांशी बोला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे संगीताताई. आणि तुम्ही लास्टचा जो पार्ट पाहिला असेल, सर्वात आधी आपल्या चॅनलवरती स्पिरिच्युअल वेमध्ये सर्वात आधी जो व्हिडिओ आला होता तो नीम करोली बाबांचा आला होता. तर आजचा सेकंड पार्ट आहे. अगोदरचा पार्ट तुम्ही बघितला नसेल तो आता चेक करा. हा व्हिडिओ पार्ट 1मध्ये भरपूर काही गोष्टी संगीताताईंनी शेअर केल्या होत्या. नीम करोली बाबा मंदिर ठाण्याची जी स्थापना झाली आहे त्याचं रिझन काय होतं, काय म्हणजे स्टेजेस त्यांच्या लाईफमध्ये आले, त्याच्यानंतर ह्या धामची स्थापना जी झाली आहे ठाण्यामधली ती पूर्ण डिटेलमध्ये तो व्हिडिओ आहे, चेक करा. आणि त्या भागामध्ये भरपूर काही गोष्टी राहिल्या होत्या ते आपण ह्या पार्टमध्ये कंटिन्यू करणार आहे. तर नमस्कार ताई. नमस्कार. जय श्रीराम, जय हनुमान, जय बाबाजी. तर आज आपण आलोय डायरेक्टली धाममध्ये आणि इथे आपण सेकंड पार्ट कंटिन्यू करणार आहे. पार्ट 1चा इतका चांगला रिस्पॉन्स आला लोकांचा आणि भरपूर जणांना एक जर्नी तुमची हाफ राहिली होती. म्हणजे धाम स्टार्ट झाल्यानंतर भरपूर काही गोष्टी एक्सप्लोर अजून तुम्हाला करायच्या होत्या, काय रिझन होतं त्याच्या मागे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करणार होते कैची धामला. तर भरपूर जणांचे क्वेश्चन्स कॉमेंट्स वगैरे पण होते, काय चाललं आहे, काय अपडेट आहे. आणि मला वाटतं 1 मंथ होऊन गेलं त्या गोष्टीला. तर आज आपण त्या गोष्टीला कंटिन्यू करू. आणि मला पण माहिती आहे त्याच्यामध्ये चमत्कार पण बाबांनी भरपूर काही दाखवले तुम्हाला. तर आपण एक एक करून त्याला स्टार्ट करू. सागर, आधी तर थँक्यू की तू इकडे येऊन शूट करतोयस, हे खूप महत्त्वाचं. थँक्यू ना. कारण काय ना हे बाबांनीच, हे बघ, हे तुला ना बाबांनी एक मेसेज दिलाय की ग्राउंडिंग होणं पण किती गरजेचं आहे. आज आपण विदाऊट AC शूट करतोय. बरोबर. आणि धाममध्ये करतोय, अगदी बेस लेवलला येऊन करतोय. आता लास्ट मी तुला असं माझ्या पास्ट लाईफबद्दल सांगितलं होतं आणि मी तिथे जाऊन शोधणार होते ते घर आणि ती आजी कोण आहे सगळं. पण मी तुला सांगू, तुझ्या पॉडकास्टमुळे अशा बऱ्याच काही गोष्टी माझ्या समोर आल्या. आणि त्याच्यामध्ये मी एवढी बिझी झाली तर मला काही कॅंचीधामला ते सगळं शोधण्याचा वेळ मिळाला नाही. मी गेले होते कॅंचीधामला म्हणजे बाबांचं दर्शन करायला, पण मला काही तिथे शोधायला मिळालं नाही. आता माझे काय एक्सपिरियन्सेस आहे मी तुला सांगते पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर. अच्छा. आधी तर असं होतं की मला म्हणजे असं सांगितलं होतं की ऑनलाईन काय सांगायचं नाही, म्हणजे कोणाला प्रमोशन करायचं नाही. पण तू मला सांगितलंस की माझा जो अनुभव आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. करेक्ट. आणि त्याच्याबद्दल मी तुला थँक्यू सांगते, कारण तू मला खरंच मोटिवेट केलं की ताई तुम्ही हा इंटरव्ह्यू हा पॉडकास्ट करा, जेणेकरून लोकांना माझा अनुभव कळेल. आता झालं असं, पॉडकास्ट रिलीज झाला, खूप लोक इथे आल्यानंतर ते अक्षरशः माझ्या पाया पडायला लागले. आता रेसिप्रोकेट करायचं तर मला काय करायचं मला कळतच नाही, मी पण त्यांच्या पाया पडते. बरोबर. आलं लक्षात. म्हणजे आणि मी त्यांना हे सांगते, माझे पाया पडू नका, बाबांचे पाया पडा. पण तरी पण लोक आपले प्रॉब्लेम्स घेऊन येतात, पाया पडतात, श्रद्धेने येतात. बघ, आजच्या डेटला ना सगळेच काही ना काही प्रॉब्लेममध्ये अडकलेले आहेत. बरोबर. पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ना लोकांना इन्स्टंट हवं असतं की आत्ता मी नमस्कार केला, आत्ता मी बोलली, ते काम झालंच पाहिजे. किंवा ताईला मी सांगितलं तर ताईनी बाबांना सांगावं, ते काम झालंच पाहिजे. हे बघ, असं होत नाही. काही गोष्टी ना तुझे कर्म पण असतात
किंवा तुझे म्हणजे डे टू डे लाईफमध्ये तू कसा वागतोस लोकांबरोबर, तू लोकांची किती मदत करतो, किंवा तुझं थिंकिंग काय आहे. तू फक्त स्वतःचाच विचार करशील ना तर देव पण तुझा विचार नाही करणार. तुला लोकांचा पण विचार करायचा आहे, आपल्या फॅमिली म्हणजे आजूबाजूच्या लोकांना, कोणाला हर्ट नाही करायचं आहे. हा झाला एक भाग. पण त्या पॉडकास्टमुळे मी तुला जसं सांगितलं की आम्ही लोकांकडनं काही घेत नाही, डोनेशन मागत नाही. ज्याला स्वइच्छेने काय करायचं आहे तो करू शकतो, कारण प्रत्येकाची श्रद्धा आहे. आणि मंदिराची स्थापना पण तशीच झाली. हो. मूर्ती जी आज तुम्ही ही मूर्ती बघताय, हनुमानाची जी मूर्ती बघताय, ते भक्तांनीच स्वखुशीने म्हणजे त्यांनीच आणले. कारण मंदिरामध्ये तर असं काही होत नाही आहे की कोण कुणाला मागतंय. मी ते बघितलं आहे. कंटिन्यू करा तुम्ही. आता हनुमानजीची मूर्ती आली आधी, त्यानंतर बाबाजीची मूर्ती आली, मग बाबाजीचे चरण पादुका जे आहेत त्याचे एक फ्रेम आहे ती आली, त्याचे आपण व्हिडिओज टाकलेले आहेत. आता हे करता करता जेव्हा मी असं म्हणते की आम्ही कोणाकडे डोनेशन ॲक्सेप्ट करत नाही, जे काय आहे बाबा इथे त्या माणसाला, त्या व्यक्तीला इथे पोचवतात. आणि जी मदत लागेल, जे काय कार्य इथे इनकम्प्लीट तुला वाटत असेल तर ते होऊन जातं बाबांच्या कृपेने. आता इथे सतत भंडारे होतात, कंटिन्यू प्रसाद भंडारा चालू असतो. सॅटर्डेला शनिवारी सुंदरकांड पाठ असतो, लोक येतात आपल्या स्वइच्छेने म्हणजे भंडारे करतात. तर काही कंप्लेंट्स असे माझ्याकडे आले की तुमच्याचपैकी एक माणूस जो आहे तो आमच्याकडे डोनेशन मागतो. ओके. आता मी झाले सरप्राईज की कारण माझ्यासाठी हे सगळं नवीन ना, म्हणजे मी अगदी विश्वास ठेवून, समजा मी तुला विश्वास ठेवून माझ्याजवळ ठेवते आणि सांगते की बाबा हे काम तू बघायचं आहे. आता तिथे तू काय मॅन्युप्युलेट करतोय किंवा चीट करतोय हे मला सांगता नाही येणार. करेक्ट. आता तू कुठे आहेस, तू बाबांचं काम करायला आलंयस तर तिथे तरी तू असं करायला नाही पाहिजे. बरोबर. तर या गोष्टी जेव्हा समोर आल्या, आता मी नाव घेणार नाही कोणाचं, कारण तुला माहिती आहे आता डिजिटल वर्ल्ड आहे, कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाणार, डिफेमेशनमध्ये जाणार. आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला बाबांचं काम करायचं आहे आणि आपल्याला लोकांना अलर्ट करायचं आहे की तुम्ही अंधश्रद्धा करू नका. ओके. श्रद्धा ठेवा, बाबांवर श्रद्धा ठेवा, तुमचं राम जप करा, हनुमान चालीसा वाचा आणि कम्प्लीट सरेंडर करा. ह्यातच सगळे, बाकी कुठलंही काही मॅजिक नाही आहे, काही नाही आहे. फक्त तुम्ही बाबांवर सरेंडर करा, सगळं व्यवस्थित होत आहे. तुम्ही अमुक एक डोनेशन दिलं म्हणून तुमचं हे काम होईल की एवढे पैसे दिले तर तुमचे भंडारे होतील, असं नाही आहे. आत्ता जेव्हा लोक माझ्याकडे येऊन सांगतात ते मलाच ते खराब वाटतंय, पण मी त्यांना समजवते की असं नाही आहे. आता ज्या लोकांना मी अलर्ट केलं तीच लोक आज माझ्या अगेन्स्ट आहेत. म्हणजे तुम्ही ज्यांना सावधान केलं की बाबा हे असं करू नका. कंप्लेन आली त्यांच्याचकडनं. ओके. मी व्हेरीफाय केलं, त्यानंतर मी सांगितलं की असं काही करू नका. अजून काही लोकांना मी अलर्ट केलं नका करू, पण तीच लोक आज ग्रुप बनवून ते माझ्या अगेन्स्ट उभे राहिलेत. ओके. आता ते स्वतः म्हणजे मला पण त्याच ह्याच्यामध्ये मोजतात. म्हणजे त्यांच्याकडे काही त्याचं प्रूफ वगैरे असं काही नाही आहे, पण आधीचं जे काय ते माझ्याकडे सगळं आहे. लोक आलेली आहेत, त्यांनी स्क्रीनशॉट दाखवलेत मला, ऑडिओज ऐकवलेत किंवा फोनचे चॅट्स जे असतात ते दाखवलेत आणि एक जण आता यायला लागला आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या बाजूलाच बसून आणि माझ्या जवळच बसून हे सगळं कसं काय चालत होतं. म्हणजे एवढं. माझी मुलगी मला काय म्हणते माहिती आहे का, मम्मी तुला त्यांना सगळ्यांमध्येच राम दिसतो. बरोबर. मी सगळ्यांवर विश्वास ठेवते आणि विश्वास ठेवणं हा माझं म्हणजे बेसिक माझं नेचरच आहे की तू पण काय सांगितलं तर मी लगेच विश्वास ठेवेल. मी कशाला क्रॉस चेक करू. मी असं विचार करते त्याचं त्याला, माझं मला. त्यांनी समजा काही त्याचा पर्सनल हेतू असेल किंवा असेल तर त्याचं तो बघेल, माझं मी बघेल, हा असं माझा विचार आहे. तर मी काय कधी कोणाला चेक करायला जात नाही किंवा कोणाला काही विचारायला जात नाही. आता एवढं नाव खराब करण्याचं म्हणजे इथपर्यंत वेळ आली होती की धाम बंद करायचं. हे धाम बंद करायचं. हो. आणि त्यातनं आपल्याकडे आधी जे सेवा द्यायला येत होते व्हॉलेंटियर्स त्यांना पण खूप भडकवण्यात आलं. ती लोक माझ्याकडे आली बोलायला की क्या हो रहा है मॅडम, ये वो. मी सगळ्यांना उत्तर दिलं. ॲक्च्युली मी कोणाला ॲन्सरेबल नाही आहे, पण तरी पण कर्टसी पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला कोणी विचारायला येते तर आपण थोडं म्हणजे क्लिअरन्स द्यायला पाहिजे. मी क्लिअर सांगितलं. मग ते एवढं चिघळलं मॅटर की मी तुला सांगते अक्षरशः मला हा जो महिना आहे तो एवढा खराब गेला आहे. रोज कोण ना कोण कंप्लेन घेऊन होतं आहे, असं झालं तसं झालं, आपने ये बोला. आणि त्याहीपेक्षा जास्त काय ना, ज्यांना मी अलर्ट केलं तीच लोक सोशल मीडियावर जाऊन नेगेटिव्ह कमेंट्स टाकतात. अरे बापरे. म्हणजे याचा अर्थ मी तरी काय समजायचा.
आलं लक्षात. मग जर का मी तुला हेल्प करते, तुला सांगते एवढं की असं तुझे पैसे वाचवते किंवा, आणि ती कंप्लेंट घेऊन तर तूच आलेला. मी पे करायला चाललोय, तुम्ही मला सेव्ह केलं त्यातून, आणि आता मी परत आता तूच माझ्या ह्याच्यावर निगेटिव्ह कमेंट्स टाकतोय. ठीक आहे, मी बाबाचं काम करायला बसली आहे आणि मला ते करण्यापासून कोणी थांबू शकत नाही, हे शुअर आहे. बाबांची कृपा एवढी आहे ना, प्रत्येक जण प्रत्येक वेळेला, मला आज समजा 10 जण गेले धाममधनं बाहेर तर 100 लोक आली. पण करेक्ट, तू तर बघतोस आता, हनुमान जन्मोत्सव होता आणि रामनवमी होती, तर म्हणजे किती लोक, अक्षरशः मी त्या व्हॉलंटियर्सला नाही ओळखत, मी पाहिलं पण नाही, पण ते काही 2 जण इथं पुण्याहून आल्या होत्या खास सेवा द्यायला. काही जण ऐरोलीवरून आलेले, काही घाटकोपरवरून आले, ठाण्यातले काही जण होते. म्हणजे इथे आरती चालू असताना ना, असं मागे वळून बघितलं तर लांबपर्यंत लोक दिसतात. मी आलो पण होतो ज्यावेळी लाईन तिथपर्यंत गेली होती. म्हणजे हनुमान जन्मोत्सव परत रामनवमी या दोन्ही पण वेळी मी आलो होतो इथे. आणि पहिली गोष्ट तर इतके लोक येत आहेत, म्हणजे ती प्युरिटी या धाममध्ये आहे. आणि जर ते नसतं ना तर इतकी लोक कनेक्ट पण नसती झाली. कारण भक्त येत आहेत, त्यांना काहीतरी ती पॉझिटिव्हिटी आणि ते कनेक्शन होतं आहे. आणि अनुभव पण तसे आलेले आहेत. आता किती जण म्हणजे आधी मला भेटायला आलेले, त्यांना मी सांगते तुम्ही शांत बसा, जे प्रॉब्लेम आहे बाबांशी बोला. आणि तीच लोक 1 महिन्यानी 1.5 महिन्यानी येऊन मला सांगतात, दीदी मैं आया था, ये हुआ था, आपने बोला था ये करने के लिए, मैंने बाबा जी से बोला, मेरा काम हो गया. पण ते नेहमी तीच सायकोलॉजी, एवढी मिठाई घेऊन येतात. मग मी सांगते की मैंने आपको बोला था, नहीं मैं खुशी से लाया. मैंने ठीक है आप लाए हो तो अभी इतने लोगों को बाहर आप बांटो, यहाँ मत रख के जाओ. पण अक्षरशः लोकांची कामं झालेली आहेत. हा अनुभव मी स्वतः घेतलाय. बरोबर. म्हणजे जॉब ज्यांचे गेले त्यांना जॉब मिळाले, मुलांचं लग्न कोणाचं नाही होते ते झालेलं आहे. एकतर एक अनुभव तर असा आहे की एकाचे खूप मोठा फंड त्यांना अरेंज करायचा होता, करोड्समध्ये होता. ते त्यांनी मला सांगितलं प्रोजेक्ट काय आहे. मी म्हटलं आप बाबा से ही बोलो, बाबा करा देंगे. 15 दिवसानंतर ते आले आणि सांगतात तेवढे माझे अरेंज झाले आणि माझं काम झालं. असं म्हणजे तो श्रद्धेचा भाव आहे रे. म्हणजे सरेंडर केला. आता मला माहिती आहे बाबा आहेत, काही टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि ही पण जे काय झालंय ना ती बाबांचीच लीला आहे. ह्याच्यामध्ये जे नेगेटिव्ह लोक आहेत ना ते आपोआप बाहेर गेले, आपोआप सगळं झालं. आता जे काय राहिले आहेत ना फिल्टर होऊन राहिलेत प्युअर फॉर्ममध्ये. त्यांना कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यांना फक्त सेवा करायची, बाबांचं काम करायचं आणि घरी जायचं. बरोबर. असं अजून काही ताई तुम्ही बाबांचा चमत्कार अनुभवलाय का? हो, अरे आता जेव्हा हे सगळं चालू होतं ना, म्हणजे कॉन्ट्रोवर्सीज म्हणता येईल, हे सगळं जे चालू होतं त्यामध्ये त्या ड्युरेशनमध्ये मी कॅंचीधामला गेली होती. 2 तारखेला मी तिकडे होती, 2 एप्रिलला. तर तिथे जाताना आम्ही ना थेपले घेऊन गेलेलो. मला आवडतात थेपले, ते आम्ही पॅक करून गेलो. आणि माझं असं आहे की कुठे गेलं तर काहीतरी आपलं घरचं पण न्यायला पाहिजे. तर आम्ही निखिलच्या आईला सांगून आम्ही तेवढे थेपले बनवून घेऊन गेलो. त्यात तर काही थेपले उरले होते. आणि तिथे जेव्हा आपण काकडी घाटला जातो ना तिथे असे खूप माकडं येतात. आधी दिसणार नाही तुला, पण तू जेव्हा दर्शन घेऊन येशील ना बाहेर तर तुला खूप माकडं दिसणार. आता माकडं यायला लागली आणि मी माझ्याबरोबर जी होती ती घाबरत होती. मी म्हटलं काही घाबरायचं नाही आहे, तुम्ही फक्त जय श्रीराम बोला, ते आपोआप शांत बसतात आणि जातात. त्यांना सांगितलं, मी पण जय श्रीराम बोलत मी बसमध्ये जाऊन बसली. बसल्यानंतर माझ्याकडे तो डब्बा होता थेपल्यांचा आणि ते यायला लागले ना, त्यांना खायला द्यायचं होतं. तर मी ते थेपले देता मी असं सांगत होती, बाबाजी ये जो भी चल रहा है ना, आप हो ना, आप देख रहे हो ना, ये सब प्रॉब्लेम आप सॉल्व करोगे ना, असं माझ्या मनात मी असं देताना सांगत होते. झालं, डब्बा बंद केला, माकडं गेली, आमची बस स्टार्ट झाली. 10 मिनिटानंतर व्हॉट्सॲपवर मेसेज आला. आमचा एक ग्रुप आहे इकडच्या लोकांचा. तर मेसेज आला, मॅम इथे ना माकड आलेला. हां, सेम टाईम इथे आपल्या वडाच्या झाडावर माकड आलेला. मी म्हटलं काय म्हणतोय, खरंच चल खोटं? म्हटलं नाही, आम्ही प्रत्येकाने व्हिडिओ पण काढले. अच्छा, तो ग्रुपमध्ये जो व्हिडिओ आलेला त्यावेळी तुम्ही तिथे? मी कॅंचीधामला होती आणि एक्झॅक्टली 11-12 मिनिटानंतर माकड इकडे आला.
तर मला ना ते एवढं गिल्टमध्ये आली ना मी, सागर मला रडायला आला. मी म्हटलं मी डाऊट घेतला बाबांच्या म्हणजे मिरॅकलवर मी डाऊट घेतला. मी डाऊट करते बाबा आहेत की नाही, हे काम ते करतील की नाही, काय होईल, म्हणजे कुठे माझं ते सगळं गेलं त्या क्षणाला. म्हणजे आय वॉज सो सॉरी. मी सॉरी बोलत बोलत मी अक्षरशः हंदवानेला आली. तोपर्यंत मुलांनी सगळा व्हिडिओ वगैरे बनवला आणि तो टाकल्यानंतर संध्याकाळी एवढी लोक केळी वगैरे घेऊन आली द्यायला. पण तो दुपारी आलेला आणि संध्याकाळी आली. माझ्याने सांगितलं की दुपारी आलेला माझ्याकडं आणि आता गेला. असं म्हणजे हा एक अनुभव, असं बाबा सांगतात की मी आहे म्हणजे एक तुम्हालाच नाही असं कुणाला पण एक क्वेश्चन, कारण लाईफमध्ये असे काही प्रॉब्लेम चालू आहेत तर तुम्ही जसं एक विचारलं की बाबा आहे ना तुम्ही, आणि ते म्हणजे दर्शन देऊन, म्हणजे त्यांनी दर्शन दिलं म्हणजे त्यांचा प्रेझेन्स इथे त्यांनी दाखवला. करेक्ट. अजून काय पाहिजे सांग ना, म्हणजे याहीपेक्षा मोठं काही नाही. आणि नेमकं त्या यात्रामध्ये आम्ही जेव्हा गेलो, ती यात्रा पण एवढी सुंदर झाली ना, वेळेत झालं. सगळे आम्ही 4 धाम गेलो, सगळ्यांनी दर्शन घेतलं, बराच वेळ तिथे स्पेंड केला आम्ही, प्रत्येक मंदिरात आलो. खूप छान अनुभव होता. आणि आल्यानंतर ना मी इथे आधी मंदिरात रात्री 2 वाजता जेव्हा मी पोचली एअरपोर्टवरून, आधी इथे आली आणि मी अक्षरशः बोलत होती बाबा सॉरी, बाबाजी सॉरी, मी हे विचार करणं पण माझ्यासाठी खूप चुकीचं होतं. असं करेक्ट. नाही पण हे ऐकून असं म्हणजे बघा ना, बाबा येऊन दर्शन देऊन जात आहेत, म्हणजे हे एक एक्झाम्पल होतं. पण असं रोज काही ना काही चमत्कार होतच असणार जे आपण दुर्लक्ष नाही तर आपल्या नजरेत नाही आहेत, पण ते येऊन जातात, म्हणजे कुणाच्या तरी रूपामध्ये येऊन. आणि म्हणजे बघा ना, तुम्ही तिथे असताना माकड इथे येऊन दर्शन देऊन गेला, म्हणजे तुम्ही जरी तिथे असलात तरी ते काळजी घ्यायला बाकीच्या लोकांची इथे आहेत. बाबा स्वतः बोलतात की मी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन दर्शन देऊन जाणार. करेक्ट आहे. तर ते आहे तिथे. आणि मला हे विचारायचं की आता आपल्या धाममध्ये काय न्यू ॲक्टिव्हिटीज आपण स्टार्ट केल्यात? ॲक्टिव्हिटीज असं म्हणायला गेलं तर आम्ही सध्या 6 महिने झाले, पण जे काही आपल्याकडे डोनेशन येतं तर मला धामसाठी ते वापरायचं आहे आणि डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजसाठी वापरायचं. जसं आपण एक फूड व्हॅन घेतली आता, तर त्याचं ब्रँडिंग वगैरे करून आपण आता आम्ही काय करतो, जे फूड किंवा स्नॅक्स आहे ते घेऊन आम्ही वेगवेगळ्या वस्तीमध्ये जातो किंवा कधी कधी कन्स्ट्रक्शन साईटवर जातो, कधी हॉस्पिटल्सच्या बाहेर जातो. आता बाबा तेच म्हणतात की लोगों को भूको को खाना खिलाओ. आता ॲक्च्युली भुकेले कोण आहेत? जे खूप मेहनत करतात. आता जर का मी तुला कन्स्ट्रक्शन साईटचं सांगितलं तर ते दिवसभर काम करतात, संध्याकाळी आंघोळ करतात, मग ते त्यांचं जेवण बनवतात आणि मग ते जेवतात. तर आम्ही ते सुटतात ना जेव्हा कामावरनं, तेव्हाच आम्ही त्यांना स्नॅक्स किंवा काहीतरी फूड आम्हाला जमेल तसं आम्ही त्या साईटवर घेऊन जातो, ते खातात. म्हणजे 150-200 म्हणता येईल, जसं काही क्षमता असेल तसं 150-200 लोकांना आम्ही देतो. कधी कधी आम्ही वस्तीमध्ये जातो, तिथे लहान लहान मुलं लगेच धावत येतात. आधी आम्ही हेच काम आमच्या कारमध्ये घेऊन जाऊन करायचो, पण मग कारमध्ये नेल्यावर असं कळायचं नाही लोकांना, गाडी आली आहे इथे जेवण देतात किंवा काय, आणि ते थोडं इनकन्व्हिनियंट होतं. आता गाडी पोचली की अशी रांग लागते, लगेच लिहिते. म्हणजे आणि बाबा तेच सांगतात, आओ खाओ जाओ. आणि एक त्यात पण एक छोटासा अनुभव जो तुम्हाला आला होता, आत्ता कालचीच गोष्ट आहे रे ती. आपल्या इथे सुंदरकांड पाठ असतो शनिवारी, आत्तापर्यंत तरी शनिवारी असतो, कारण ते कसं भजन मंडळी अवेलेबल असतील तसं आम्ही बोलवतो. आत्तापर्यंत तरी शनिवारी होतो, त्यानंतर आपण संध्याकाळी भंडारा ठेवतो. माझ्या मनात असं होतं की आता भंडाऱ्यासाठी लोक इथे आली तर त्यांना प्रसाद मिळणार, आता बाहेर जर का पोचवायचं असेल तर काय करू, हा विचार होता. तर एक आहे म्हणजे डिवोटीज आहेत, ते येतात रेग्युलर इथे, ते आले, मला लगेच पैसे काढून देत होते. म्हटलं क्यों दे रहे हो आप मुझे, वो आप थोड़े समोसे मंगा दो ना, आप वो भेजते हो ना गाड़ी साइड पे, तो मंगा के आप भिजवा दो. तर मी म्हटलं चला, आता कोणीतरी आलं, लगेच मी अर्जुनला बोलवलं. मी म्हटलं ये आणि जाऊन समोसे घेऊन ये. आता तो म्हणतो मॅम आता एवढे 150-200 समोसे कोण देणार. मी म्हटलं चल 150 तरी जा आणि सांग तरी. आणि गेला आणि दुकानात त्याला रेडी मिळाले, पण पाऊण तासात आला. हे लोक सगळे गेले व्हॅनमध्ये बसून आणि मग डिस्ट्रीब्यूट करून आले. असं म्हणजे कसे तरी लोक, भाव पाहिजे रे देण्याचा.
आपण फक्त लोक असं म्हणतात की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पण कधी कधी त्यांनाच माहीत नाही त्यांना काय करायचं. सो ती क्लॅरिटी पाहिजे, तुला नक्की काय करायचं आहे. बरोबर आहे. आणि जेव्हा पण कधी आपण धाममध्ये किंवा कुठल्याही देवस्थानाला जातो तर पैसे देऊन ते विकत घ्यायचं काही प्रयत्न करू नका. मला असं वाटतं तुम्ही सपोर्ट करा, एखाद्या कार्याला सपोर्ट करा किंवा सेवा द्या. हेच खूप आहे. आता काल ज्या लेडीज आल्या होत्या त्या पण त्यांना भंडारा करायचा होता, तर त्यांना मी ते मला म्हणतात की केटरिंग का कोई कांटेक्ट होगा तो बताना. मुझे हमको खाना बनाना है, हमको खाना देना है सबको. बोले कितने लोग हैं आप? तो बोले हम 10-12 लोग हैं. तो मैं बोला 10-12 लोग फिर आप मिलके बना लो ना एक के घर में, कितना टाइम लगेगा. तर त्यांना ते एवढं आवडलं. ते म्हणतात ये तो आपने बढ़िया बात किया, ये तो बहुत अच्छा है, हम लोग आप सब मिलके बनाएंगे. मग त्यांनी काल तो पुलाव, पुऱ्या, चण्याची भाजी, लाडू, कोशिंबीर, लोणचं हे सगळं रिक्षामध्ये घेऊन आले आणि सुंदरकांड पाठ चालू केला. आरती झाली. नाही म्हटलं तर काल 150-200 लोक इथे जेवून गेली. किती छान. मग त्यांनाही ते समाधान वाटलं की लोकांपर्यंत पोहोचलं ते. तर खूप छान मॅम. आणि हे असं चालूच राहील आणि भरपूर जणांना बाबांचा प्रसाद मिळेल असा. तर मला हे विचारायचं आहे की आता इतक्या साऱ्या गोष्टी चालल्यात म्हणजे धामला घेऊन, तुम्ही जसं म्हटलात की हे धाम बंद करायची पण तुम्हाला म्हणजे कोणी बोललं होतं तुम्हाला, तर ते कसं फेस करताय तुम्ही? कारण तुम्ही ह्या जागेला बनवलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी ऑक्टोबर मंथमध्ये जेव्हा आलो होतो, तुम्ही 1 मॅन आर्मी जसं बोलतात, कारण मी एक नॉर्मल शब्दात बोलतो आहे, मी बघितलं तुम्ही इथे बसलं होतात आणि तुम्ही सर्व हँडल करत होते. तेव्हापासून मी आज पण बघतोय तुम्ही, म्हणजे मी मंदिरात येतो ना, तुम्ही दिसलं मला स्वतःला असं वाटतं की सर्व आहे. नाही, खरं मी सांगतोय, सर्व काही आहे, म्हणजे पूर्ण कंप्लीट मंदिर वाटतं. मग मला हे विचारायचं की आता जेव्हा हे टॉपिक तुम्ही सांगितलात तर मी स्वतः पण शॉक झालो की धाम ही काही छोटी गोष्ट नाही आहे आणि इतकं बाबांची ब्लेसिंग आहे म्हणून हे एक बनलं आहे धाम आणि इतके जण जॉईन झालेत आपल्या धामला. तर मला हे विचारायचं की आता कसं तुम्ही फेस करताय आणि ह्यातून कसं तुम्ही जाताय? माझ्या मागे खूप मोठी शक्ती आहे. आता ते मला नाही बोलत आहेत, ते इनडायरेक्टली बाबांनाच बोलत आहेत. करेक्ट. म्हणजे असा जो नेगेटिव्हिटी पसरवणं हे खूप चुकीचं आहे. राईट. तुम्ही मला नाही बोलत आहात, तुम्ही खरं ॲक्च्युली बाबांनाच बोलताय, हे खूप चुकीचं आहे. आणि त्याचा मला खूप वाईट वाटतं आहे. राग नाही येते पण मला वाईट वाटतं आहे. मी उलट त्यांच्यासाठी पण प्रे करते, बाबा त्यांना सद्बुद्धी द्या, त्यांचे डोळे उघडा, हे काय चाललं आहे आणि हे करून त्यांना काय मिळणार आहे मला कळत नाही आहे. म्हणजे नेगेटिव्हिटी असं पसरवणं, कोणाबद्दल वाईट बोलणं, इकडचं तिकडे करणं, म्हणजे काय हे बाबांनी कधीच नाही शिकवलं. तुम्ही जेव्हा म्हणताय तुम्ही बाबांचे भक्त आहात, तुम्ही बाबांचे सेवक आहात, तर तुम्ही तसं फॉलो पण करा. राईट. म्हणजे पटकन काय बोललं की लगेच चिडणं, जोरात बोलणं, ओरडणं, शिव्यागाळ करणं असं नाही आहे. बाबा हे नाही सांगत. बाबा हे नाही सांगत. मला शक्ती तर खरं बाबाच देत आहेत. आणि मला एवढं आहे की कुठलंही संकट आलं ना, बाबा आहेत. संकट कटे मिटे सब पीडा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. तर मी हेच म्हणजे हनुमान चालीसामधले जे दोहे आहेत ना, तेच मी मनातल्या मनात काही ना काही असं सतत बोलत असते. बघ, आपण कोणाचं ना वाईट नाही केलं आहे ना आणि आपलं माइंड प्युअर आहे ना, आपलं कोणी काही करू शकत नाही. करू शकत. बरोबर. तुझं जिथे मनात काहीतरी आलं ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, नेगेटिव्ह भाव किंवा कोणाविषयी वाईट, तर ते तुला प्रॉब्लेम येणारच आहे, कसं ना कसं येणारच आहे. तर मला इथे मी एवढी, सगळे मला तेच म्हणतात, आप कितनी शांत हो, आप कुछ इतना बोलते ही नहीं हो, वो ऐसा बोल रहे, वो वैसा बोल रहे. मैंने कहा वो उनका सोच है ना, मेरा तो नहीं है. करेक्ट. जिसका जो जैसा सोच है ना वो वैसा ही आहे. तुला जर का जॉइंडिस झालाय तर तुला सगळं पिवळंच दिसणार. राईट. तू चोर आहेस तर तुला चोरच दिसणार. राईट. राईट. तू फ्रॉड आहेस तर तुला फ्रॉडच दिसणार. पण तू भक्त आहेस तर तुला भक्तीच दिसणार. राईट. ते पण आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. लोकांना ते कळत नाही आहे. ते कोणाचं जज बनायला जातात, काय प्रूव्ह करायला जातात. अरे एवढं मोठं डिवाईन पॉवर आहे ना, ते बघून घेतील, तुम्हाला काय करायचं आहे. मी तेच म्हणते की आता पॉडकास्ट तुझा झाल्यानंतर अजून 2-3 झालेत. लोक येतात, अक्षरशः पाया पडतात. मी म्हणते माझे पाया नका पडू, बाबांचे पडा. आणि मी कोणच नाही आहे, मी खरं एक मीडियम आहे आणि माझ्या थ्रू हे झालेलं आहे. ते का झालं आहे ते मी फर्स्ट एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे. ओके. आणि माझं हे कार्य करण्यापासून मला थांबवू नका, मला करू द्या.
आणि मी तुला परत परत ते सांगते की हे धाम मंदिर हे असं टिपिकल नाही आहे. इथून लोकांना ॲक्च्युली त्यांचे लाईफ लेसन्स मिळाले पाहिजे. राईट. त्यांचा पर्पज ऑफ लाईफ काय ना ते त्यांना कळला पाहिजे. ते कधी कळेल जेव्हा तुम्ही सरळ भक्ती कराल, सिम्प्लिसिटी. आणि देव हे बोलतच नाही आहे तुम्ही हे करा ते करा ते करा, काही बोलत नाही आहे. ते सांगतात फक्त सिम्प्लिसिटी आणि ह्युमॅनिटी सर्व करा, लोकांची सेवा करा, त्यातच सगळं. आणि बाबांनी हे शिकवलं आहे. तर मी पण म्हणून सगळं सिम्पल ठेवलं आहे. मी ते काहीच असं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. कोणी आलं मला भेटू शकतं, बोलू शकतं. पण एक आहे, लोकांना ना पेशन्स नाही आहे सागर. बरोबर. म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड मला माहीत नाही, मला काहीच माहीत नाही. ते आल्याला सुरुवात करतात, आप बाबा से बोलो, ये मेरा हो जाना चाहिए, मेरा इतना लॉस हो गया, मेरा उतना लॉस हो गया. अरे पण तू कोणाचा तरी कधीतरी लॉस केला असशील ना, ते रिमाइंडर कर, त्यांना सॉरी बोल, माझ्याकडनं परत असं होणार नाही. समजा तू कोणाकडनं पैसे उसने घेतलेत, कमिटमेंट असेल की तू 2 महिन्यानंतर देणार आहेस, पण तू 2 वर्ष तोंड नाही दाखवलंस तर तुझं ते कुठेतरी जाणारच आहे. बरोबर. मग ते तुम्ही सेल्फ ॲनालाइज करा, इथे येऊन बसा, तुमचे आन्सर्स तुम्हाला भेटतील. आणि कोणी कोणासाठी काही करायला त्यांना हे करू नका. मी काही देव नाही आहे किंवा देवी नाही आहे, कोण नाही आहे. मी एक सिम्पल भक्त आहे. मी फक्त म्हणजे हे एक धाम असं प्युअर फॉर्ममध्ये मेंटेन करायचं आहे मला, जेणेकरून लोकांनी इथे यावं. बघ, आपण म्हणतो ना चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स जेव्हा रिझॉल्व्ह होतील त्यानंतर तुम्ही सोसायटीचं करायला जाल, त्यानंतर तुमचं पूर्ण विसिनिटी तुमच्या एरियातलं करायला जाल, त्यानंतर तुमच्या स्टेटचं करायला जाल, नंतर तुम्ही इंडियावर याल, मग वर्ल्डवर याल. आधी तुम्ही आतून स्वतःला तर सुधारा, स्वतःला हील करा. तुमची नेगेटिव्हिटी आहे ती लोकांवर टाकू नका. मी तेच सांगते नेहमी. मला तर म्हणजे अक्षरशः बघ, मी इथे एवढे झाले पण मी इथून हल्ली नाही, मी इथेच आहे. आणि मी प्रत्येकाला उत्तर देते, प्रत्येकाला. तुम्ही काही विचारा, मी सगळं सांगते. तर आपल्या भक्तांना एक शेवटचा काहीतरी मेसेज तुम्हाला काय द्यावासा वाटतंय? तुला असं वाटतं शेवटचं पॉडकास्ट होणार? शेवटचा तर नाही आहे, कारण भरपूर काही आहे जे आपल्याला कम्प्लीट पण करायचं आहे. पण हा शेवटचा तर नाही आहे, पण तोपर्यंत आपल्या एक भक्तांना काहीतरी मेसेज. मी भक्तांना हेच सांगेन की भक्ती जी आहे ना ती सिम्पल फॉर्ममध्ये ठेवा. खूप कठीण काही करायला जाऊ नका, कारण ना जेवढं कठीण करायला जाल ना ते सारखं तुम्ही करू नाही शकणार. जेवढं सिम्पल असेल ना ते तुम्ही रोजच्या रोज करू शकाल. जसं आम्ही म्हणतो राम राम जप करा, हनुमान चालीसा वाचा, तर हे तुम्ही रोज कधीही करू शकता. तुम्ही ऐकू शकता, बोलू शकता, ट्रॅव्हलमध्ये करू शकता. बाबा असं म्हणतच नाही आहे की तुम्ही माला घेऊनच जप करत बसा राम राम. तुम्ही मनातल्या मनात श्वास घेताना तेव्हाही राम राम जप करू शकता. हे करून बघा. तुम्हाला राग आला, काही एन्झायटी फील होत आहे, त्रास होत आहे, तुम्ही राम राम करून तर बघा काय होतं आहे त्याच्यामध्ये. कारण राम नामामध्ये जी पॉवर आहे ती एक वेगळीच आहे. आणि खरं म्हणजे जे लोक पण राम नामाचा जाप करतात त्यांना भरपूर एक्सपिरियन्स पण आलेत. आणि जर तुम्हाला आले असतील ना, तुम्ही खरं कॉमेंटमध्ये सांगा काय काय आहेत त्यामध्ये गोष्टी आणि काय त्यामध्ये पॉवर आहे. कारण बाकीचे लोक ज्यांनी स्टार्ट नाही केलं आहे त्यांना वाटतं की रामनामामध्ये काय आहे खरं. आणि मी माझ्यावरनंच बोलू शकतो, मला पण असं वाटायचं, पण मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मला माहिती पडलं, मला नाही तर माझ्या वाईफला माहिती पडलं, म्हणजे खूप काही आहे रामनामामध्ये. तुम्ही स्टार्ट करा. आणि हा व्हिडिओ आता तुम्ही बघत असाल तर भरपूर व्हॉईसमध्ये काही इश्यूज असतील, गाड्यांचे आवाज वगैरे, पण रिझन हे आहे की मला पण तुमच्या लोकांना दाखवायचं होतं की बाबांचा जो धाम आहे ठाण्याचा त्याचं दर्शन पण करून द्यायचं होतं. भरपूर जणांना इथं यायला नाही मिळत, पुण्यावरून नाशिकवरून भरपूर लांब लांबून लोक ब्लॉग्स बघतात आपले. तर त्यामुळे आज आपला हा पॉडकास्ट इथेच आपण शूट केला आहे. आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या बाबांचं, आणि त्यासोबत हनुमानजी जे आहेत त्यांचं दर्शन करून घ्या. म्हणजे सांगायचं आहे मला तुला सागर, जसं लोक मला येऊन ना बऱ्याच वेळेला हे पण विचारतात, तुमचं नाव काय आहे, तुमचं पूर्ण नाव काय आहे, तुम्ही मराठी आहात का, तुम्ही मराठी असून हे बाबा तर उत्तराखंडचे, हे कसे काय असं. मी सगळ्यांना सांगते मी हिंदू आहे आणि मी इंडियन आहे, भारतीय आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. ओके. तर ते कधी कधी सगळे म्हणतात की असं सार्कॅझममध्ये तू उत्तर देऊ नको, माझीच मुलं मला सांगतात. मी म्हटलं नाही, त्यांना तर कळलं पाहिजे. कारण आपण जेव्हा सरनेम आणतो, मग गाव येतो, मग हे, अरे एक आहे, सगळं पॉवर एकच आहे. तुम्ही कोणी असेल,
तुम्ही फक्त ॲज अ ह्युमन बिईंग या आणि दर्शन करा. आम्ही तेच सांगतो लोकांना. आणि त्यातून पण जर कोणाला क्वेश्चन असेल की तुम्हीच का धाम ओपन केलंय, तर फर्स्ट पार्ट चेक करा आपला. तिथे पूर्ण तुमची जर्नी एक आपण एक्सप्लेन. मी नाही केलंय ते, मी स्टार्ट नाही केलंय, बाबांनी ते करून घेतलंय माझ्या थ्रू. मी त्याचं सगळं जे आहे ते बाबाच आहेत, मी काहीच नाही. त्याचं रिझन काय ते माहिती आता हे सगळं जेव्हा लोक प्रश्न विचारत होते ना मला की तुम्ही महाराष्ट्रातले, उत्तराखंडला कसे काय, मग माझ्या मनात ना एक असं आलं होतं की आपण एक संकल्प करूया आणि आपण 11 मारुतीचं दर्शन करूया. ओके. म्हणून आम्ही लास्ट वीकमध्ये 11 मारुतीचं दर्शन करून आलो. समर्थ रामदास स्वामींनी जे मंदिरं सुरू केली आहेत हनुमानजीची, तिथे सगळे आम्ही जाऊन दर्शन केलं आणि खूप छान अनुभव होता. म्हणजे प्रत्येक मंदिर नाही म्हटलं तरी 400-550 वर्ष जुनी मंदिरं, ती हातानी मूर्त्या त्या हनुमानजीच्या बनवलेल्या आहेत, त्या अजून तशाच आणि सुंदर आहेत. 11 मारुती. तुम्ही ते तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा टाकाल ना तेव्हा मला सांगा, नाहीतर आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या धामचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याचं लिंक मेन्शन करतो. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तिथे भरपूर काही धामचे अपडेट्स येत असतात. परत आता 11 मारुती जे ताई गेले होते त्याच्यावर पण ते व्हिडिओ. ते पण मी फक्त अशीच नाही गेली, मी बाबांचा फोटो घेऊन गेलेली आणि रामरामची शॉल गेली. प्रत्येक मंदिरात मी ते ठेवून आली आहे. आणि तिथे गेल्यानंतर काही मंदिरात मला असं ते बॅग बघून अचानक काही व्यक्ती बोलले, अच्छा तुम्ही नीपकरोरी धाम ठाण्यामधून आलेत, तर मला खूप छान वाटलं. ते म्हणजे कोल्हापूरपर्यंत बाबांचं पोचलंय हे खूप खूप ऐकायला बरं वाटलं. आणि इंटिरियरमध्ये रे ती मंदिरं तिथपर्यंत पोचलंय. तर मग मला 1-2 जणांनी ओळखलं, पण सांगितलं की आम्ही तुमचा पॉडकास्ट पाहिला आहे. म्हटलं थँक्यू, जय श्रीराम. बघ, हे खूप मोठी गोष्ट आहे. आज लोक एवढी बिझी आहेत लाईफमध्ये, 1 सेकंड नाही कोणासाठी, पण तीच लोक 50 मिनिटाचा पॉडकास्ट, 1 तासाचा पॉडकास्ट बघतात. त्याबद्दल मी खरंच ग्रेटफुल आहे, खरंच ग्रेटफुल आहे. बघ, आज कोणाला प्रॉब्लेम नाही आहे सागर, सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. ओके. आणि आपलं काही कार्मिक पण असतं, काही पास्ट लाईफमधनं आलेलं असतं, काही आपल्या पास्टमध्ये आपण ह्या लाईफमध्ये काही निगेटिव्ह केलं असतं, ते पण येतं. पण ते सगळं धरून न बसता माफी मागावी आणि पुढे जावं. प्रेझेंटमध्ये जगा, फ्युचरचा फार विचार करू नका. प्रेझेंटमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही भक्ती करू शकता. तुमचे जे काय प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका की हा करेल, ती ते करेल तर माझं चांगलं होईल, असं नाही होत. आपण श्वास घेतोय ना, आपणच घेतोय. आपल्या मुलांचा श्वास आपण नाही घेऊ शकत, त्यांचा पण त्यांना घ्यायचा आहे. म्हणून प्रत्येकाला आपापल्या लाईफचं रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पण असं आहे ना की काही लोक फसवतात. ते बघतात की ह्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना ही फी चार्ज करणं, ते करून घेणं, असं करू नये मला असं वाटतं. कारण याच्याने काय होतंय की तुम्ही अंधश्रद्धा फैलवताय, लोकांना फसवताय. हे तुम्हाला किती फळेल आणि कुठपर्यंत फळेल ह्याचं पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपल्या भक्तांनी पण त्या गोष्टी बघितल्या पाहिजे की ह्या सर्व गोष्टींपासून लांब राहायला. कारण की कसं आहे ना, आता तुम्ही जसं म्हटलात की कार्मिक, पास्ट लाईफ रिलेटेड भरपूर काही गोष्टी असतात, पण लोकांना नमस्कार म्हटल्यावर चमत्कार बघायचा आहे. ॲक्च्युली तसं नाही होत, तसं होतच नाही. आता इतके जण इतके वर्ष जप करून त्याच्यानंतर त्यांना काय गोष्टी त्यांच्यासोबत गोष्टी चांगल्या होतात. पण तुम्ही स्टार्ट तरी करा. तुम्ही स्टार्टच नाही करणार, तुम्ही येऊन लोक येऊन तुम्हाला बोलणार मॅम जरा अर्जी लावा माझ्यासाठी, हे काम होऊ दे माझं, तसं नाही होत ना. तुम्ही स्वतः बघ, आणि तुझं जे कार्मिक आहे ना, म्हणजे आपलं जे कार्मिक आहे ते आपल्याला भोगायचंच आहे, नो डाऊट अबाउट इट. आता मी तुला एक्झाम्पल देते की जर का तू भक्तीमध्ये आहे, स्पिरिच्युअल आहेस, रस्त्याने जातोयस, ओके, आणि तू पडलास, फॉर एक्झाम्पल पडला, तू काही करत नशील ना तर तू बेड रिडन होशील. करेक्ट. ओके, कमरेला मार लागेल, कायमचा बेडवर झोपशील. पण तू देवाची साधना करशील, म्हणजे ट्रस्ट ठेवशील देवांवर, तर तुला थोडंसं लागेल, कदाचित फ्रॅक्चर होईल, पण तू परत चालायला लागशील. पण ते सगळं ना, जे तुला साईड म्हणजे इफेक्ट म्हणतात ना, नेगेटिव्ह इफेक्ट होणार असतो, तो कमी होतो, पण तो होतो. म्हणून मग प्रत्येकाने अगदी कार्मिक तुमचं टळेल, तुम्ही चांगलंच होईल असं नाही आहे. तुम्हाला ते पण करायचं आहे, ते क्लिअरन्स करत करत तुम्हाला पुढे जायचं आहे. आता तुला हेच सांगते ना, आज माझं एज 50 आहे. आज सकाळचीच गोष्ट, माझी आई म्हणाली
की आत्ता मला विश्वास बसला, संगीता तू हे जर मेडिटेशन सगळं करत बसायची तर मला वाटायचं तू अशीच डोळे मिटून बसली आहे. ओके. साधी आहे रे, तिला एवढं काही कळत नाही. तिला असं वाटायचं की मी अशीच बसली आहे, कशाला बसली आहे, घरातलं बघ, हे कर ते कर, असं चालू होतं. पण आज तिला ते कळलं की हे किती इम्पॉर्टंट होतं. ते केल्यामुळे मी आज उभी आहे, एवढ्या लॉसेस नंतर पण उभी आहे, एवढे सगळे कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर पण मी इथेच उभी आहे. आणि तेवढंच पेशन्स मेंटेन ठेवलं आहे. कोणावर चिडली नाही का कोणाला काही बोलली नाही. माझ्या मतीने बरेच लोक कोणाकोणाशी बोलायला गेले, भांडले, बरंच काही काही झालं आहे. पण मीच सांगते की छोड दो, उनका उनको है, अपना अपने को है. बरोबर. ज्यादा उसमें नाही पडला. आणि त्याच्याचमुळे तुमच्या मागे आज इतकी मोठी शक्ती आहे आणि तुम्ही सर्व गोष्टी इझिली. मी सांगते ना तुला, 10 जण गेली पण 100 लोक आली सागर. बरोबर. आता पण जसं तू म्हणालास लाईन तिथपर्यंत होती मागे. मी जेव्हा बाहेर येऊन पाहिलं ना, खूप नवीन नवीन व्हॉलेंटियर्स असे उभे होते आणि अक्षरशः गाईड करत होते. कोणी ट्रॅफिक सांभाळत होतं, कोणी शू स्टँडला म्हणजे सांगत होतं इथे चप्पल काढा, रांगेत लागा, आतमध्ये. तू बघ हे किती फार मोठं नाही आहे ते, पण अगदी सिस्टमॅटिक मध्ये प्रॉपर मॅनेज होत आहे. म्हणजे आतमध्ये येऊन दर्शन घेणं, 2 मिनटं उभं राहणं, बाहेर जाणं, प्रसाद घेणं भंडाराचा, जेवणं म्हणजे तिथे, परत ते डिस्पोज करणं प्लेट्स, ह्या सगळ्या गोष्टीला ना एक प्रॉपर चॅनल होत होतं. असं ऑटोमॅटिक मोडमध्ये चालत होतं आणि ते बघून खरंच खूप छान. आणि ते सगळं कार्यक्रम आपला झाला 9, 9:30ला आपण झालो, बाहेर बसलो होतो. थोड्या वेळाने कोणी जर का आलं असतं ना तर बोलले असते अरे इधर कुछ हुआ ही नाही. बरोबर आहे. एवढं क्लीन आणि सगळं छान झालेलं. आणि हे तर आता वाढतच जाणार आहे. कारण इथे ती प्युरिटी आहे आणि ते मी पण बघितले आणि भरपूर जणांनी बघितलं, म्हणून इतके जण कनेक्ट होतात आणि अजून होत राहतील. कारण असतात नेगेटिव्ह लोक, नाहीतर मग असे लोक असतात लाईफमध्ये, सगळ्यांच्याच असतात. कसं ना नेगेटिव्ह, पण तो त्यांचा थॉट आहे रे. बरोबर बरोबर. म्हणजे ते जसे आहेत ना तेच बाहेर येणार. करेक्ट. आपण त्याला काही नाही करू शकत आहे. मी तेच प्रार्थना करते की बाबा सगळ्यांना सद्बुद्धी दे. हे सगळं ह्याच्यातनं त्यांना पण निघायला पाहिजे, कारण ह्याच्यात काहीही नाही आहे. राईट. शेवटी काय आहे, तुम्ही कितीही प्रयत्न केला तर जी गोष्ट वाढणार आहे ना ती कशी तरी वाढतेच. बरोबर. समजलं. दिवा आहे, तू फुंक मारून तू बुझवशील, पण तो अगरबत्ती आणि जो धूपचा सुगंध आहे ना तो किती लपवशील, काय करशील, ते सुगंध पसरतच जाणार आहे लांब लांबपर्यंत. तर धन्यवाद ताई, तुम्ही तुमचा वेळ काढलात आणि इतका चांगला मेसेज आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलात. आणि मला इतकं माहिती आहे की आत्तापर्यंत ना आपला पॉडकास्ट बघता बघता भरपूर जणांनी बाबांचं दर्शन करत रामनामाचा जाप स्टार्ट पण केला असेल. कारण आज त्यांना प्रॉपर धामचं दर्शन झालं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मी नीम करोली ठाणे ह्या धामचं जे यूट्यूब चॅनल आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे, ते पण तुम्ही चेक करा. सर्वात आधी तर थँक्यू, तू हे सगळं इक्विपमेंट्स घेऊन आलं आणि इथे मंदिरात शूट करतोयस. थँक्यू त्यांना पण, जे बाबांचे भक्त आहेत त्यांनी मला मोटिवेट केलं की हा व्हिडिओ तू टाकलाच पाहिजे, खरं काय ते सांगितलंच पाहिजे. आणि मी मनापासून त्यांची क्षमा पण मागते की माझ्यामुळे किंवा माझ्या लोकांमुळे त्यांना काही मनं दुखावली गेली असतील किंवा काही मिसअंडरस्टँडिंग असेल, त्याबद्दल मी माफी मागते. आणि अक्षरशः काल तर असं झालं की अजून एक सेवक होती, म्हणजे तिला पण काही माझ्या मेसेजमुळे तिला ते राग आला, तिला नाही आवडलं. तर मी तिला इथे मंदिराच्या बाहेर पाया पडून क्षमा मागितली. मी माझा इगो न बाळगता, मला का तर मला हे बाबांचं काम करायचं आहे, तुम्ही माझा साथ द्या आणि प्लीज सपोर्ट करा ह्याला. कुठलेही मिसअंडरस्टँडिंगमध्ये जाऊ नका आणि कुठेही कोणाच्याही पर्सनल अकाउंटला डोनेशन्स देऊ नका. तुमची जी काही इच्छा असेल ते तुम्ही मंदिरात या, आमच्याशी बोला, आपण त्याचा मार्ग काढू. पण इकडे तिकडे काही नेगेटिव्हिटी पसरवू नका. ह्याच्यामुळे त्रास जो आहे तो तुम्हाला होईल. आणि मी तेच सांगते बाबांना की सगळ्यांना सद्बुद्धी देव, सगळ्यांचं चांगलं हो. जय श्रीराम, जय हनुमान, जय बाबाजी. जय श्रीराम.